रोज धुकं पडत असतं, त्यामुळे कुठेही ऊनच नसतं. अगदी बऱ्याच लोकांचे मी व्हिडिओ पाहते पण कोणाचकडे हे ऊन दिसत नसतं. आज 10-10:30 वाजता हे थोडंसं ऊन आलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते. संध्याकाळपर्यंत हे ऊन राहत नाही. अगदी 3-3:30 वाजताच पुन्हा वादळ येतं. हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे. आपण रोजच्या रोज आपल्या घरात किंवा आपल्या आजूबाजूला आपण ज्या वेळेला वावरत असतो, लोकांमध्ये आपण येत जात असतो, लोकांमध्ये आपण वावरत असतो, त्यावेळेला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. काय सांगते का? तर आपण ज्या वेळेला जन्माला आलो, त्यावेळेला आपण काहीच घेऊन आलो नाहीत आणि ज्या वेळेला आपला मृत्यू होईल, त्यावेळेला सुद्धा आपण काहीच घेऊन जाणार नाही आहोत. त्यामुळे आपण प्रत्येकाशी व्यवहार करताना किंवा प्रत्येकाशी वागताना ह्या 2 गोष्टी जर लक्षात ठेवल्या, तर मला नाही वाटत की माणूस कधीही दुःखी होईल. सकाळीच ही उडदाची डाळ भिजवायला ठेवलेली. अगदी 3 तास वगैरे ही डाळ भिजली. सगळं माझं घरातलं काम झालं आणि त्यानंतर ही डाळ मी मिक्सरच्या भांड्यात वाटायला घेतली. मेदूवडा सांगितला तर ही अशी एवढी प्रोसिजर करावीच लागते आणि तो अत्यंत आवडतो माझ्या घरात. त्यामुळे मी सुरुवात केली. डाळ व्यवस्थित 2-3 मिरच्या घातल्या आणि वाटून घेतली मिक्सरच्या भांड्यात. वाटल्याच्या नंतर ही डाळ एका मस्त छानपैकी एका डब्यात ठेवून दिली. सकाळीच त्याचा नाश्ता करायचा होता आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून याचा नाश्ता करायला सुरुवात केली. हा नाश्ता म्हणजे माझ्या ओमला आणि ओमच्या बाबांना म्हणजे माझ्या मिस्टरांना खूप आवडतो. मेदूवडा सांगितला की अगदी कुरकुरीत आणि खोबऱ्याची चटणी अशी तिखट छानपैकी लागतो हा नाश्ता. तर तुम्हीसुद्धा कधी मेदूवडे बनवता का? बनवत असाल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता दोघेही बघा छानपैकी खायला बसलेत. मी भरपूर बनवलेले आणि दोघांनी घेतलेले, सगळेच घेतलेले. ॲक्चुअली मी व्हिडिओ काढत होती, ते काढून झाले आणि दोघेही सगळे एकदाच घेऊन बसलेत आणि मी सुद्धा पुन्हा त्यांचा व्हिडिओ घेतला. असे मजेत खात होते. मुलं आणि नवरा असे आनंदात खात असतील तर आपल्याला सुद्धा खूप आनंद होतो. मुलगा बघा किती आवडीने खातोय आणि खात असताना त्याच्या हातात मोबाईल आहे. दुपारची वेळ झाली, म्हटलं अभ्यास करायला बस. तर अभ्यास करायला बसला बघा. त्यांनी ही पोयम वाचायला सुरुवात केलेली आहे. मला म्हणतो मला ही वाचायची आहे, त्यामुळे वाचायला घेतली. तर मुलं अभ्यास करतच नाही हो. प्रत्येकाच्या घरात तेच आहे. मुलं फक्त मोबाईल, टी व्ही बघत असतात. अभ्यास फार कमी करतात आणि माझ्याकडे सुद्धा तेच आहे. तर बघा दुपारची वेळ होती आणि म्हटलं काहीतरी ह्यांना काही फ्रूट नाही आहेत घरात, तर फ्रूट घेऊन या. तर ह्यांनी पेरू आणले, परंतु हे पेरू खायला तितके गोड नव्हते. परंतु अ, आणलेले होते, तर काय करणार? मीठ लावून खायचे म्हटलं, तर खाल्ले, पण पेरू इतके खास नव्हते. ही बोरं आणलेली ही मी खाऊन बघते कशी आहेत आणि तुम्हाला सांगते. तर ही बोरं खूप गोड आहेत. तुम्हाला बोरं आवडतात का? परंतु ही गावठी शेतातली बोरं नाही आहेत. ही मला वाटतं कलम केलेल्या एखाद्या झाडाची बोरं असतील. खूप छान आहेत, पण गोड आहेत. तुम्हाला आवडतात का मला नक्की सांगा.